कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिरामध्ये मंगळवारी हजारो भाविकांनी माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैसखांबाचे दर्शन घेतले। यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत हजेरी लावली होती। माऊलींच्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती। कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक व विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्त पारायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या उपस्थितीत मंदिर विश्वस्त कृष्णभाऊ पिसोटे व सौ गुंफताई पिसोटे यांच्या हस्ते माऊलींच्या पैसखांबास अभिषेक घालण्यात आले। यावेळी विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कैलास पिसोटे, रामभाऊ जगताप, भिकाजी जंगले, जनसंपर्क अधिकारी भैया कावरे, सेवेकरी शिवाजी अप्पा होन, गोरख भराट यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर यात्रा भरली होती। भाविकांच्या दर्शनासाठी मुख्य दर्शन बारीसह मंदिर प्रवेशद्वारापासून मुख्य दर्शनासाठी बारी तयार करण्यात आली होती। यावेळी आलेल्या भाविकांचे संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी स्वागत केले। यावेळी खेड्यापाड्यातून पायी आलेल्या व दिंडीतील चालकांचा श्रीफळ प्रसाद देऊन विश्वस्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी आलेल्या भाविकांनी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, भगवान दत्तात्रय, करवीरेश्वर, वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी महाराज तांबे समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यामुळे संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता। संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान हे मंदिराचे वैभवात भर घालणारे असल्याने येथेही भाविकांनी गर्दी केली होती। याविषयी अधिक माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख व वेदांताचार्य हरिभक्त पारायण देवीदास महाराज म्हस्के यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली। त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे असं ज्ञानोबारायांनी ज्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे ते पुण्य पावन तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नेवासा। आणि या नेवासा क्षेत्रामध्ये करवीरेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानोबारायांनी जगद्विख्यात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगितला। ज्ञानोबारायांची वद्यवारी म्हणून प्रसिद्ध आहे। आजची कार्तिक वद्य एकादशी म्हणजे उत्पत्ती एकादशी। आज आळंदीची यात्रा ही सर्व प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे ही नेवासीची सुद्धा वारी आहे, कारण जी वद्यवारी आहे संतांची वारी, आळंदीची असेल, नेवासीची असेल किंवा अन्य संतांची जी समाधी स्थानं आहेत त्या वद्यवाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत। प्रत्येक वद्यवारीला या ठिकाणी सर्व दूरवरून वारकरी भाविक येतात, कारण आजच्या या वारीला आणि आषाढ एकादशी शुद्ध वारी झाल्यानंतर जी वद्यवारी येते त्या वारीला मोठं यात्रेचं स्वरूप असतं। त्या कामिका एकादशीला 7 लाख जवळजवळ भाविक असतात आणि आज जवळपास 3-3.25 लाख भाविक या ठिकाणी भेट देत असतात। जसं आळंदीला या एकादशीचं महत्व आहे तसंच नेवासा या क्षेत्री सुद्धा एकादशीचं महत्व आहेच, कारण ही ज्ञानोबारायांची पुण्यपावन अशी भूमी आहे। जवळजवळ नेवासा तालुक्यातील 129 गावे आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जवळजवळ तितकीच गावे या ठिकाणांवरून जणू प्रत्येक ठिकाणावरूनच पायी दिंडीसाठी लोक येतात। जवळजवळ 125 ते 150 दिंड्या या आजच्या वारीला पायी येतात। जरी अनेक लोक आळंदीला वारीला गेलेले असले तरी जे लोक आळंदीला वारीला जाऊ शकलेले नाहीत ते आणि काही आज ही वारी करून आळंदीला जाणारे अशा या भाविकांचा समुदाय आज या ठिकाणी आलेला असतो। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।